काल आपण डिफेक्ट म्हणजे काय पाहिलं, त्यामध्ये 3 महत्त्वाचे डिफेक्ट बघितले. 3 महत्त्वाच्या डिफेक्टमध्ये आपण क्लासिफिकेशन बघितलं. आज आपण या ठिकाणी पॉइंट डिफेक्ट त्यामधला तिसऱ्यामधला या ठिकाणी क्लासिफिकेशन आपण बघायचं आहे. त्यातला पहिला पॉइंट काय सांगतोय, पॉइंट डिफेक्ट या ठिकाणी सांगतोय. आता पॉइंट डिफेक्ट काय सांगतोय बघा, आपण काय घेतलंय, क्रिस्टलाइन सॉलिड घेतलंय. काय घेतलंय, क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये जे या ठिकाणी लॅटाईस पॉइंट आहे, त्या लॅटाईस पॉइंटच्या अरेंजमेंटमध्ये, बेसिक अरेंजमेंटमध्ये इरेग्युलॅरिटी दिसून येते. त्याला म्हणायचं पॉइंट डिफेक्ट. कळालं काय बघा, क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये जे लॅटाईस पॉइंट्स असणार आहेत त्यामध्ये बेसिक अरेंजमेंट जे असते ते इरेग्युलर असतं. त्याला आपण या ठिकाणी पॉइंट डिफेक्ट म्हणतो. आता पॉइंट डिफेक्टचे या ठिकाणी मेजर क्लासेस दिलेले आहेत. एकूण मेजर क्लासेस किती असणार आहेत, 3 मेजर क्लासेस आहेत. पहिला या ठिकाणी मेजर क्लास कुठला असणार आहे, स्टायचिओमेट्रिक किंवा स्टायकोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट हा एक असणार आहे. त्यानंतर दुसरा असणार आहे इम्प्युरिटी डिफेक्ट हा एक असणार आहे. आणि या ठिकाणी तिसरा कुठला असणार आहे, नॉन स्टायकोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट आपण म्हणतो. कुठले 3 मेजर क्लासेस सांगितले बघा, स्टायकोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट, इम्प्युरिटी डिफेक्ट, त्यानंतर नॉन स्टायकोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट, असे या ठिकाणी 3 मेजर क्लासेस असणार आहेत. त्यापैकी पहिला मेजर क्लास कुठला असणार आहे, स्टायचिओमेट्रिक किंवा स्टायकोमेट्रिक डिफेक्ट असणार आहे. त्यामध्ये या ठिकाणी स्टायकोमेट्रिक डिफेक्ट म्हणजे काय, एक्सप्लेनेशन आपण बघूया. या ठिकाणी नंबर ऑफ कॅटायनचा रेशो किंवा नंबर ऑफ कॅटायन आणि ॲनायन कंपाऊंड मध्ये असणाऱ्या या ठिकाणी त्यांचा रेशो घेतला जातो. आता या ठिकाणी बघा, नंबर ऑफ कॅटायन्स असतील, नंबर ऑफ ॲनायन्स असतील कंपाऊंड मध्ये, ते कसं असणार आहे, सेम असणार आहे. सेम असले तरच आपल्याला केमिकल फॉर्म्युला रिप्रेझेंट करता येतो. लक्षात आलं का बघा, स्टायकोमेट्रिक डिफेक्ट मध्ये काय असणार आहे, नंबर ऑफ ॲटम्स असणार आहे, त्याचा रेशो असणार आहे, किंवा नंबर ऑफ कॅटायन आणि ॲनायन हे दोन्ही कंपाऊंड मध्ये सेम असले पाहिजेत, त्यावेळेस तुम्हाला केमिकल फॉर्म्युला रिप्रेझेंट करता येतो. त्यानंतर स्टायकोमेट्रीमध्ये दुसरा पॉईंट काय सांगितलाय बघा, त्या ठिकाणी काय असणार आहे, ह्या टायकोमेट्रिक डिफेक्ट मध्ये जी स्टायकोमेट्री असते ती बदलत कधी नसते, म्हणजे अनचेंज्ड असते. स्टायकोमेट्री रिमेन्स अनचेंज्ड या ठिकाणी म्हटलेलं आहे, म्हणजे ती बदलते का, बदलत नाही. तिसरा या ठिकाणी पॉइंट या ठिकाणी काय सांगितलं बघा, स्टायकोमेट्रिक डिफेक्ट मध्ये जो केमिकल फॉर्म्युला असणारा कंपाऊंडचा तो फिक्स रेशो दाखवतो. कोणाचा फिक्स रेशो दाखवतो, या ठिकाणी बघा, म्हणजे केमिकल फॉर्म्युलाचा कंपाऊंड मध्ये या ठिकाणी फिक्स रेशो कोण कोण दाखवणार आहे, नंबर ऑफ ॲटम्स या नंबर ऑफ कॅटायन आणि ॲनायन यांचा फिक्स रेशो असेल तरच आपल्याला काय मिळतो, केमिकल फॉर्म्युला मिळतो कंपाऊंडचा. त्यानंतर या ठिकाणी स्टायकोमेट्रिक डिफेक्टचे एकूण या ठिकाणी 4 टाईप. एकूण किती टाईप असणार आहेत, 4. पहिला टाईप या ठिकाणी काय दाखवतो बघा, व्हॅकन्सी डिफेक्ट. व्हॅकन्सी डिफेक्ट. दुसरा टाईप असणार सेल्फ इंटरसेशियल डिफेक्ट. कुठला असणार आहे, सेल्फ इंटरसेशियल डिफेक्ट या ठिकाणी म्हटलं जातं. तिसरा असणार आहे स्टायको या ठिकाणी स्कॉटकी डिफेक्ट. कुठला असणार आहे, स्कॉटकी डिफेक्ट. चौथा टाईप कुठला असणार आहे, फ्रँकेल डिफेक्ट. कळाले की बघा, सगळ्या या ठिकाणी काय सांगितलंय, स्टायकोमेट्रिक डिफेक्टच्या ठिकाणी एकूण 4 या ठिकाणी टाईप सांगितले. व्हॅकन्सी डिफेक्ट असेल, सेल्फ इंटरसेशियल डिफेक्ट असेल, स्कॉटकी डिफेक्ट असेल आणि फ्रँकेल डिफेक्ट असेल. आज आपण या ठिकाणी पॉइंट डिफेक्ट मध्ये या ठिकाणी त्याचे टाईप बघितले आणि या ठिकाणी स्टायकोमेट्रिक डिफेक्टच्या ठिकाणी फक्त आपण काय बघितलंय, या ठिकाणी टाईप्स या ठिकाणी बघितलेलं आहे. उद्याच्या भागाला आपण या ठिकाणी काय बघूया, व्हॅकन्सी डिफेक्ट म्हणजे काय, सेल्फ इंटरसेशियल डिफेक्ट म्हणजे काय, स्कॉटकी डिफेक्ट म्हणजे काय, फ्रँकेल डिफेक्ट म्हणजे काय, हे पाहणार आहोत. आज आपण तेवढाच सिलेबस घेतलेला आहे. आपण आज इथं थांबूया.